मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय चांगली माहिती आलेली आहे. लाडक्या बहिणींकरिता मोठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता लवकरच टाकल्या जाणार आहे आणि पैसे टाकण्याची तयारीसुद्धा झालेली आहे. तर आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळालेला नाही, डिसेंबर महिन्याचे पैसे ज्या बहिणींना आलेले नाही, त्या बहिणींच्या सुद्धा बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळतील याची प्रतीक्षा लागलेली होती. तर आता सर्व महिलांची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे, परंतु अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही, या महिलांना योजनेचे पैसे कधी मिळणार आहे आणि यापैकी कोणत्या महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिला यामधून वगळण्यात येणार आहे, ही सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता फिक्स कोणत्या तारखेला तुम्हाला मिळणार आहे याची तारीखसुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. पूर्ण माहिती समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे, परंतु योजनेचे पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाही. तर पहा, आता यामध्ये असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे आणि ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे, ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे. परंतु हे क्रॉस व्हेरिफिकेशन सरसकट होणार नाही. महिला व बालकल्याण विभागाला ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे, त्या तक्रारीच्या आधारावर हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. म्हणजेच सर्वच महिलांच्या अर्जाचे हे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही. ज्या बेसवर कंप्लेंटी आलेल्या आहे विभागाकडे, त्या कंप्लेंट बेसवरच हे क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. आता या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही पात्र असण्याकरिता ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निघाली आणि सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो GR निघालेला आहे, त्या GRमध्ये जे निकष ठरवून देण्यात आले होते, त्या निकषामधील 5 निकषांचे पालन केलेले असले पाहिजे, म्हणजेच तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल. जर तुम्ही त्या 5 निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे, तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जरी अद्याप पैसे मिळालेले नसतील, परंतु तुम्ही योजनेमध्ये पात्र आहात, म्हणजेच तुम्हाला नक्कीच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता सुरू केलेली आहे आणि म्हणून गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, असा सरकारचा उद्देश आहे. तर ज्या महिला या निकषामध्ये बसत नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर आहे, ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे, ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, अशा महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये पात्र नाही. आणि म्हणून ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये पात्र नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना यापुढे मिळणार नाही, अशी माहिती समोर आलेली आहे. तर ज्या महिला गरीब परिवारातील आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये पात्र आहे, अशा सर्व महिलांना चिंता करण्याची गरज नाही. त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरूच राहणार आहे आणि लवकरच पात्र असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 26 जानेवारीच्या आत योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही, त्या महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे असे एकंदरीत 2 महिन्याचे पैसे मिळून 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे, परंतु योजनेचे पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाही, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या
निकषाप्रमाणे त्यांनी जर अर्ज भरलेले आहे आणि त्यांचे अर्ज योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे, तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत सर्व हप्त्याचे पैसे जमा होणार आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आता पहा, हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांचे लाभ वगळण्यात येणार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून कोणत्या महिलांचे नाव कट होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 1500 रुपये महिना दिला जातो. तर काही महिलांचे ह्या 1500 रुपयामधून पैसे कमी होणार आहे. आता ते कोणत्या महिला असणार आहे, तर पहा, ज्या महिलांनी आधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर अशा महिलांचे या ठिकाणी पैसे कमी करण्यात येणार आहे. आणि काही महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पूर्ण बंद करण्यात येणार आहे. आता यामध्ये कोणत्या महिला असणार आहे पहा. संजय गांधी योजनेचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे, अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्यात येणार आहे. आणि जे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहे, त्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000 रुपये महिना मिळतो. तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपये महिना तुम्हाला दिला जातो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 1500मधून 1000 रुपये कमी करून 500 रुपये अशा महिलांना देण्यात येणार आहे. म्हणजे पूर्वी मिळणारे 1000 रुपये आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये असे मिळून एकंदरीत 1500 रुपये महिन्याचा लाभ देण्यात येणार आहे. आणि ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे, ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर आहे, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे. त्यांना अद्याप जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे मिळालेले असतील, परंतु हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांचे पैसे बंद करण्यात येणार आहे. आणि ज्या खऱ्या लाभार्थी महिला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये निकषाप्रमाणे अर्ज भरलेले आहे, अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारीच्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर 23-24 तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.